देशभरामध्ये अनेक शहरांमध्ये हेल्मेट सक्ती असताना पुण्यामध्ये मात्र हेल्मेट सक्तीला विरोध वाढत चाललाय। हेल्मेट विरोधी कृती समितीने आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या कृती समितीची बैठकही बोलावली आहे। पुणे सगळ्यात जास्त दुचाकी असलेलं देशातलं क्रमांक 1चं शहर आहे। वाहनांची प्रचंड गर्दी असलेल्या या शहरात अपघातांचं प्रमाण जास्त आहे। अशा परिस्थितीत ही कृती समिती पुणेकरांची खरोखर कैवारी आहे की वैरी आहे असा प्रश्न पडतो। यापूर्वीही अनेकदा हेल्मेट सक्तीच्या विरोधात आंदोलनं झालेली आहेत। नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या कृती समितीला कुणी दिलाय असा सवालच पुणेकर विचारतात। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या संपर्कात आहेत। अद्वैत, आजपासून पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, मात्र हेल्मेट विरोधी कृती समिती जी आहे ती सुद्धा सक्रिय झालेली आहे, आक्रमक झालेली पाहायला मिळते। काय सांगाल? सुवर्ण, सरकारी अधिकाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती आजपासून सुरू आहे, मात्र नागरिकांसाठी 1 जानेवारी नवीन वर्षात सांगितलेलं आहे। आणि याचा विरोध करण्यासाठी पुण्यामध्ये राजकीय सामाजिक कार्यकर्ते जमतायत। आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी निवडक कार्यकर्त्यांची बैठक होऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे। आपल्या सोबत संदीप खर्डेकर आणि अंकुश काकडे आहेत। संदीप खर्डेकर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिवाय भाजपशी संबंधित आहेत। अंकुश काकडे हे स्वतः कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, विरोधी सत्ताधारी दोघे आपल्यासोबत आहेत। का विरोध आहे? असं म्हटलं जातं की आम्ही फक्त कायद्याची अंमलबजावणी करतोय, एवढे पुणेकर मरतायत दुचाकीच्या अपघातामध्ये, तुमचा विरोध काय? मुळात 4 चाकीवाल्यांनी दुचाकीवाल्यांच्या डोक्यावरती हेल्मेट लादलंय असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। पुणे शहराची परिस्थिती आणि इतर ठिकाणची परिस्थितीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे। हायवेवरती हेल्मेट सक्ती असावी हे आमचं सुद्धा म्हणणं आहे, पण ज्या शहरामध्ये 20 आणि 30ची स्पीडनी च्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही, ज्या शहरामध्ये 27 लाख दुचाकी स्वार आहेत, त्या शहरामध्ये ही मागणी अव्यवहार्य आहे। अशा प्रकारचं लादणं अव्यवहार्य आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। पुण्यामध्ये हजारो महिला रोज सकाळी लहान मुलांना शाळेत सोडायला जातात, त्या लहान मुलांच्या डोक्यावरही तुम्ही हेल्मेट लादणार? त्यांच्या मानेला ते पेलवेल का, डोक्याला ते पेलवेल का? यासह अनेक प्रश्न शास्त्रीयदृष्ट्या आम्ही उपस्थित केलेले आहेत आणि त्यामुळे पुणेकरांचा याला विरोध आहे। आम्ही 100% मोडून काढू। मला सांगा की हळूहळू लोक वापराकडे झुकतायत, अनेक आक्षेप आहेत, ठीक आहे, काय मुद्दे, पण मुद्दा जो आहे तो सुरक्षेचा आहे। पोलिसांकडे सांगितलं जातंय की इतके लोक गेलेले आहेत आणि जर हेल्मेट घातलं असतं तर हा आकडा कमी झाला असता, जे दुचाकीवरून घसरून किंवा अपघाताने। हे तुम्हाला मान्य नाही? पोलीस वाहतूक शाखेने या ठिकाणची आकडेवारी जी आहे की हेल्मेट न घातल्यामुळे पुणे शहरामध्ये झालेले अपघात आणि त्याच्यामध्ये मृत झालेली संख्या ही एकदा जाहीर करावी। अर्थात नागरिकांच्या सुरक्षेचं कारण हे महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। आमचा देखील हेल्मेट सक्तीला विरोध आहे। हायवेवरती हेल्मेट वापरलं पाहिजे किंवा ज्या ठिकाणी तुमची वेगमर्यादा 40-50च्या पुढे जाते अशा ठिकाणी जरूर आपण हेल्मेट वापरलं पाहिजे। पुणे शहरातली रस्त्याची रुंदी, पुणे शहरातली वाहनांची संख्या, वाहतूक, संत गतीने जाणारी वाहतूक ही सगळी पाहिल्यानंतर या ठिकाणी 20पेक्षा जास्त या ठिकाणी वेग देखील कोणत्या वाहनाचा नसतो। शिवसेना पण यावेळी सहभागी झालेला, शिवसेना पण उतरणार या सगळ्या आंदोलनात, रस्त्यावरती विरोध करणार सक्तीसाठी? निश्चित पुणेकरांवर जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे शिवसेना पुणेकरांच्या बाजूने आहे। मुळामध्ये संपूर्ण शहर हे आज खोदून ठेवलेले आहे, वेगवेगळे विकास कामं चाललेली आहेत आणि अशा वेळेला रस्त्यावर वाहनांचा कमाल वेग हा 20-25च्या पुढे असत नाही आणि त्यावर ॲक्सिडेंट होऊन माणूस मृत होतो, हे बोलणंच मुळी हास्यास्पद आहे। केंद्रीय मोटर वाहन कायदा असं सांगतो की त्या राज्यांमधील स्टेटनी। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता हेल्मेट विरोधी कृती समितीच्या सदस्यांशी, त्याचबरोबर पक्ष जे यामध्ये उतरलेले आहेत त्यांच्या प्रतिनिधींशी सुद्धा बोलत होते। आपण पाहिला साधारणपणे ओढा काय आहे पुण्यामध्ये हेल्मेट सक्ती संदर्भातला।